बाईक चालवण्यावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला। अवघ्या 30 मिनिटात हा वाद इतका विकोपाला गेला की एकानं दुसऱ्याचा जीव घेतला। कुर्बानी बघायला आलेल्या एका तरुणाचा मर्डर झाला आणि दुसऱ्याचा एन्काउंटर झाला। बापानंच आपल्या मुलाला मर्डर करायला उकसवलं। नेमकी काय आहे ही घटना? यूपी मध्ये घडलेली, गाझियाबादमध्ये घडलेली, हे या व्हिडिओमधनं जाणून घेऊया। ही घटना आहे 28 मे दुपारी साधारणतः 3च्या सुमारास 17 वर्षांचा सूर्यप्रताप चौहान आणि 19 वर्षांचा असद या दोघा तरुणांमध्ये बाईक चालवण्यावरनं वाद झाला। सुरुवातीला छुटपुट वाटणारं भांडण नंतर बरंच वाढलं। त्यानंतर असद तिथनं निघून गेला। त्यांचा हा वाद बघणाऱ्यांना वाटलं की मिटलाय, हे भांडण आता संपलंय। पण थोड्याच वेळात सूर्याला असदचा फोन आला आणि बकऱ्याची कुर्बानी कधी बघितली आहे का असं त्यानं त्याला फोनवरनं विचारलं। कुर्बानी बघायला बोलावलं सुद्धा। सूर्य आणि त्याचा मित्र आयुष त्यानंतर असदनं बोलावलं म्हणून जात होते। कुर्बानी बघायला आलेल्या त्या दोघांना एका गल्लीत असद आणि त्याच्या मित्रांनी त्यानंतर घेरलं। तेव्हा असदच्या वडिलांनीच आज इसकी कहानी खत्म कर दे असं म्हणत सूर्याला मारायला असदला उकसवलं। बकरे को हलाल होते देखा है क्या असं म्हणतच सूर्याला भोसकण्यात आलं। असदच्या वडिलांनी उचकवल्यानंतर असदनं सूर्याच्या पोटात चाकू भोसकला। सूर्याला मारताना त्याच्याबरोबरचा मित्र आयुष तिथनं जीव वाचवत तिथनं पळून निघून गेला। सूर्या रक्ताच्या थारोळ्यात तिथंच पडला होता। तेव्हा त्याच्या मारेकऱ्यांना वाटलं की तो आता मरण पावलाय। त्यानंतर जेव्हा सूर्याचे मारेकरी तिथनं निघून गेले तेव्हा तो मित्र पुन्हा परत आला आणि सूर्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता ते बघून मग त्यानं सूर्याला मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले। सूर्याला त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारांदरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याच्या काही तासातच सूर्याचा मृत्यू झाला होता। सूर्य आणि असद एकाच गल्लीत राहायचे। सूर्य आणि असदच्या घरामधलं अंतर साधारणतः 300 मीटरचं आहे। सूर्य जिथे राहतो त्याच परिसरात असद एका दुकानात काम करतो। आयुष जो या संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे त्यानं याबद्दलची पोलिसांना माहिती सुद्धा दिली आहे। त्याच्या मते सूर्या आणि असदमध्ये जुनं असं कुठलंच भांडण नव्हतं। बकरीदच्या दिवशी घडलेल्या या घटनेचे पडसाद मात्र संपूर्ण गाझियाबादमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे। असदनं सूर्याचा खून केला, असदनं सूर्याला मारलं या नुसत्या माहितीवरनंच तिथं मोठ्या प्रमाणावर वातावरण तापलं होतं आणि या परिसरामध्ये मोठा भडका उडेल असं पोलिसांना तेव्हा वाटत होतं। कारण सूर्याच्या घराबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले होते। सूर्याच्या हत्येवरनं परिसरात आणि गाझियाबादमध्ये तणाव निर्माण झाला होता। सूर्याच्या हत्येची तक्रार त्याच्याच एका नातेवाईकानं पोलिसात दिली। पोलिसांनी तपासाला सुरुवात सुद्धा केली होती। दरम्यान मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला। सूर्याला ज्या गल्लीत मारलं होतं तिथलं सीसीटीव्ही फुटेजच पोलिसांच्या हाती लागलं। ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मुलं सूर्याला घेरताना दिसतायत। एक मुलगा सूर्याच्या पोटात चाकू भोसकताना दिसतोय, तो असद आहे। असदला हा चाकू दिला त्याच्याच मित्रानं फरहाननं। फरहान आणि असदच्या वडिलांना पहिल्यांदा असदनं या घटनेबद्दल सांगितलं होतं आणि त्यानंतर सूर्याच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी माहिती सध्या समोर येते। फरहाननंच असदला सूर्याला मारण्यासाठी चाकू पुरवला, जो सूर्याच्या हत्येसाठी वापरला गेला। त्यानंतर अद्याप हे वेपन पोलिसांना सापडलंय की नाही याची माहिती समोर आलेली नाही। या घटनेनंतर आणि वाढलेल्या तणावामुळे असदच्या शोधासाठी पोलीस टीम कामाला लागल्या होत्या। पण असदच्या घराला टाळं होतं। असद कुठे आहे याच्याबद्दलची माहिती ही यूपी पोलिसांना, गाझियाबाद पोलिसांना मिळत नव्हती। आता असदवर यूपी पोलिसांनी 50,000चं बक्षीस जाहीर केलं होतं। पोलिसांना खबर मिळाली की असद पळून जाणार आहे आणि त्यासाठी पैशाची सोय करायला तो एके ठिकाणी येतोय। पोलिसांना 31 मेला सकाळी ही खबर मिळाली होती की असद खोडामध्ये येतोय। तेव्हा पोलिसांनी चेक पोस्टवर नाकेबंदी केली होती। अन्य इतरत्र मोठा फौजफाटा लावला होता। कुठेही असद पळून जाऊ नये यासाठीची खबरदारी घेतली होती किंवा मग त्या शहरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये सुद्धा तणाव असल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं अप्रिय घटना घडू नये यासाठीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते। इंद्रापूरमधल्या एका निर्जन ठिकाणी असद येणार असल्याची खबर तोवर पोलिसांना पोहोचली। हे ठिकाण या मुख्य रस्त्यापासून 500 ते 700 मीटर अंतरावर असं आहे आणि निर्जन आहे। पोलिसांना मिळालेल्या टिपनुसार असद एका बाईकवर येणार होता आणि त्याच्यासोबत आणखीन एक जण होता। जशी खबर पोलिसांना मिळाली होती तशाच पद्धतीने एका बाईकवर त्यावेळेस असद आणि त्याचा मित्र तिथं आले होते। आणखीन एका मित्राकडनं असद पैसे घेणार होता अशी पोलिसांची माहिती होती। पण त्याच वेळेस नेमका असद पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार असदनं पोलिसांना बघून त्यांच्यावर गावठी कट्ट्यातनं फायरिंग केली होती आणि त्यानंतर उत्तरादाखल म्हणून पोलिसांनी असदवर फायरिंग केली।
ज्यात असद मारला गेला। सुरुवातीला असद बेशुद्ध पडलाय किंवा गोळी लागल्यामुळे त्याला ग्लानी आली आहे असं वाटून पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी असदला मृत घोषित केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे। असद बरोबर त्यावेळेस त्या दिवशी त्या बाईकवर जो मुलगा होता त्याचा मित्र तो तिथनं पळून जाण्यात त्या एन्काउंटरच्या दरम्यानच पळून जाण्यात यशस्वी झाला होता। तर एक हवालदार या संपूर्ण हल्ल्यात जखमी झालाय आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। जिथं असदचं एन्काउंटर झालंय तिथं 10 राऊंड फायरिंग झाल्याच्या खुणा आहेत। त्याहीपेक्षा जास्त राऊंड फायरिंग झालेल्या असू शकतात असं म्हटलं जातंय। पोलीस आणि असदनं वापरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या तिथं मिळालेल्या आहेत। असद ज्या गाडीवरनं आला होता ती तिथेच पडलेली आहे। असदच्या एन्काउंटरच्या 12 तासांनंतर त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। त्यानंतर असदचं घर लॉक होतं त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी जी डेड बॉडी आहे ती ताब्यात घेतली नव्हती। पण असदच्या एका काकानं त्याचं शव त्यानंतर ताब्यात घेतलं आणि असदच्या मूळ गावी नेलं। असदच्या कुटुंबातलं कुणीच त्याचं शव न्यायला तिथं आलं नव्हतं। त्याचं कारण होतं ते म्हणजे सूर्याच्या हत्येनंतर तिथं मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। असदच्या कुटुंबियांनाही त्यानंतर धोका होता आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की पोलिसांकडनं सुद्धा तशा पद्धतीनं काळजी घेण्यात आली होती। असदच्या मृतदेहावर आता अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। सूर्या हा तरुण 11वीत शिकत होता। वडिलांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं। त्याचा एक भाऊ मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि सूर्यावरच त्याचं घर चालायचं। सूर्या राहायचा त्याच एरियात असद काम करायचा। असदनं 8वी नंतर शाळा सोडली होती। त्याचे वडील सुतारकाम करायचे आणि असद त्यांच्याबरोबर काम करायला जायचा। त्याच्या काकानं ज्यानं असदची डेड बॉडी ताब्यात घेतली होती त्याचं असं म्हणणं आहे की अगदी काही दिवसांपूर्वीच असद एका कपड्यांच्या दुकानात कामाला लागला होता। काहींच्या म्हणण्यानुसार आता तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता, जे कपड्याचं दुकान सूर्या राहतो त्याच एरियात आहे। असद त्याचे वडील सावत्राई यांच्याबरोबर राहत होता। असदचा एक भाऊ आणि त्याची बहीण लग्नानंतर वेगळे राहत होते। असद बरोबर एकूण 5 जणांवर सूर्यप्रतापच्या हत्येचा गुन्हा नोंदवला गेलाय। ज्या मुलांनी घेरलं होतं त्या सगळ्या मुलांची नावं आहेत। असदचे वडील ज्यांनी असदला उकसवलं होतं सूर्याला मारायला त्यांच्यावर सुद्धा गुन्हा आहे। आता असदचं एन्काउंटर झालंय। असदचे 45 वर्षांचे वडील नवाब यांना असदला हत्या करण्यासाठी उकसवण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। फरहान ज्यानं असदला हत्यार पुरवलं तो 19 वर्षांचा आहे आणि अतिफ ज्यानं सूर्याला धमकी दिली तोही 19 वर्षांचा आहे। सूर्यावर धमकी देणं आणि हल्ला करण्यात मदत करणं असे 2 गुन्हे दाखल आहेत। हे दोघेही जण सध्या तुरुंगात आहेत। 20 वर्षांचा सारिक याचा यूपी पोलीस सध्या शोध घेत आहेत। या सारिकनं असद बरोबर सूर्याच्या पोटात चाकू भोसकला होता, त्यामुळे त्याला शोधणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे। सारिक सध्या फरार आहे, तो कुठे आहे याच्याबद्दलची माहिती पोलिसांना अजून मिळत नाहीये। त्या दिवशी असदच्या बरोबर बाईकवर आलेला मुलगा हा सारिकच होता का याचा सध्या पोलीस तपास करत आहेत। 3ही आरोपी या घटनेतले कुठलंही काम करत नव्हते। एक असद आणि त्याचे वडील सोडले तर इतर 3 आरोपी हे कुठल्याही पद्धतीचं काम करत नव्हते, फारसे शिकलेलेही नव्हते अशी माहिती आहे। हा संपूर्ण गुन्हा घडलाय ज्यात 17 ते 20 वर्षांची मुलं इन्व्हॉल्व आहेत। पीडित आणि आरोपी असं दोघांचंही वय जर आपण पाहिलं तर ते 20च्या आतलं आहे। नेमकं का सूर्याला मारलं याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। या घटनेनंतर परिसरात असलेला तणाव निवळावा यासाठी पोलीस काम करत आहेत किंवा पोलीस सजग आहेत। दरम्यान असदच्या एन्काउंटर नंतर इतर 4 जणांचंही एन्काउंटर व्हायला हवं अशी मागणी तिथं गाझियाबादमध्ये वाढतेय। पोलीस 5व्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत, पण एन्काउंटरनेच अशा गुन्ह्यांना रोखलं जाईल का? एन्काउंटर हाच अशा आरोपींसाठीचा पर्याय उरलाय का? कुर्बानी बघितलीये का असा सवाल असदनं केला आणि बकरीदच्या दिवशी सूर्यप्रतापला मारलं यामुळे या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण खरंच तसं घडलंय का? पण मग असा धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या नेत्यांचं आणि संघटनांचं काय? यूपी पोलीस तर एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून सध्या ओळखली जाते, पण एन्काउंटर आणि बुलडोझर कारवाईनं यूपीमध्ये जो न्याय दिला जातोय त्यानंतरही यूपीमध्ये धार्मिक तणाव कमी होताना पाहायला मिळत नाही, तसंच गुन्हेगारीही कमी होताना पाहायला मिळत नाही। मग यावर उत्तर काय? हे असे अनेक गुन्हे अशा पद्धतीनं एन्काउंटरनं बुलडोझर कारवाईनं रोखता येतील का? तसंच सध्या यूपी पोलीस असे धार्मिक तेढ निर्माण करणारे गुन्हे घडू नयेत किंबहुना धार्मिक विचारातनं तसंच धर्माच्या नावानं गुन्हे घडू नयेत यासाठी काय प्रयत्न करते हे बघणं महत्त्वाचं असेल।